नगरपालिकेच्या निवडणुका होऊन जवळपास 5 ते 5.5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि या कालावधीमध्ये राज्यातील बहुतांशी नगरपालिकांमध्ये विविध विषय समित्या आणि स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे। मात्र पैठणमध्ये अद्यापपर्यंत विषय समित्या आणि विशेष म्हणजे स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही। पैठण नगरपालिकेमध्ये 25 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि 10% म्हणजे सदस्य संख्येचे 10% म्हणजे जवळपास 3 स्वीकृत सदस्य हे निवडले जाणार आहेत। 25 पैकी 18 नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेनेचे निवडून आलेले आहे आणि उर्वरित वेगवेगळ्या पक्षाचे असे ऐकून 7 नगरसेवक निवडून आलेले आहे। यानुसार आणि 7 जे नगरसेवक निवडून आलेले आहे त्यातील 1-2 अपवाद वगळता बाकीचे विरोधी पक्ष हे सुद्धा सत्ताधाऱ्यासोबतच फिरत आहेत। यामुळे सत्ताधारी म्हणतील ते 3 स्वीकृत नगरसेवक निवडून येणार आहेत। आणि विशेष म्हणजे नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस सत्ताधारी शिवसेना पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त होती। त्यावेळी जे सत्ताधारी आहे शिवसेनेचे त्यांनी किमान 10 ते 12 लोकांना स्वीकृत सदस्य करू, स्वीकृत नगरसेवक करू असा शब्द दिलेला आहे। आणि निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेचे अनपेक्षितपणे 18 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि 4-5 जे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहे ते पण त्यांच्या सोबतच फिरत आहे। यामुळे सत्ताधारी म्हणतील ते 3 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत आणि यामुळे सत्ताधाऱ्याकडे सुरुवातीचे 10-12 आणि इच्छुकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहेत। सध्या खात्रीलायक वृत्तानुसार सत्ताधारी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या ही 70 पर्यंत पोहोचलेली आहे आणि एवढे मोठे इच्छुकांची संख्या असल्या कारणाने जे सत्ताधारी आहे त्यांनी या सर्व इच्छुकांना एक वस्तू दिलेली आहे। ती म्हणजे हे जे सत्ताधारी आहे हे स्वीकृत सदस्य पदाचं स्वीकृत नगरसेवक पदाचं स्वप्न बघत आहे आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना जी गोष्ट दिलेली आहे ती ते चोखत आहे आणि ही कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्यांना दिलेल्या आहेत। नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारचे संवाद व्हावा, एक सभागृहात चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं, यामुळे वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून पाठवण्याची एक नियम आहे। मात्र पैठण नगरपालिकेत जे स्वीकृत आहेत यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यांची पात्रता नाही असे इच्छुक सध्या समोर येत आहेत। सध्या 70 इच्छुक हे समोर आलेले आहेत आणि या 70 इच्छुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी कॅटेगरी केलेली आहेत। यामध्ये काही लोकांना चोकोबार, काही लोकांना लॉलीपॉप, काही लोकांना आईस कॅन्डी, काही लोकांना चॉकलेट असे चोखण्यासाठी दिलेले आहेत आणि मागच्या 6 महिन्यापासून 5 ते 5.5 महिन्यापासून हे जे 70 इच्छुक आहेत हे ह्या ज्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना वस्तू दिलेल्या आहेत त्या चोखत आहेत। आता 5.5 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर हे ज्या वस्तू त्या चोखत आहेत ह्याही संपायला आलेल्या आहेत आणि अजूनही सत्ताधाऱ्यांनी स्वीकृत सदस्य निवडलेला नाही। आता हे जे इच्छुक आहेत हे काय करणार? सत्ताधाऱ्याकडून अजून चोखण्यासाठी काही वस्तू घेणार का वाट बघणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल। तोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड, पैठण।